चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती पार पडते आणि या निमित्त महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे पोहोचतील आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनेक नेते आज चैत्यभूमीवर येत असतात। तसंच अनेक अनुयायी या संपूर्ण परिसरात चैत्यभूमीच्या गर्दी करत असतात। आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अभिवादन केलं। सध्या ही दादरच्या चैत्यभूमीवरची दृश्य आपण पाहतोय। दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर दाखल झालेत। त्यांच्यासह अनेक महायुतीचे नेते देखील आहेत, मंत्री देखील आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे पोहोचतील। दादरच्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जगभरात मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी होते। संपूर्ण भारत देशात ठिकठिकाणी त्यांच्या फोटोची मिरवणूक करून भीम जयंती उत्सव साजरा केला जातोय। सध्या दादरच्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रासह भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर ज्या बाबासाहेबांनी कोट्यवधी भारतीयांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत असतात आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय दादरच्या चैत्यभूमीवरची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला होता आणि त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जात प्रत्येक अनुयायी आज आपल्या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी पोहोचतं। दादरच्या चैत्यभूमीवर देखील लाखोंची गर्दी आज उसळते आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील तगडा तैनात करण्यात आलेला असतो। आज विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील दिवसभरात करण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय राज्यपाल CP राधाकृष्णन हे देखील चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल तिथे पोहोचलेत। ही थेट दृश्य दादरच्या चैत्यभूमीवरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी आज जयंती साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। राज्यपालांचं स्वागत करण्यात येते आणि खरं तर पोलीस बंदोबस्त इथे मोठा तैनात करण्यात आलेला आहे कारण लाखो अनुयायी आज दिवसभरात महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात। I welcome Honorable Governor of Maharashtra Rajya, Shri CP Radhakrishnan sir. Welcome sir. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत।
महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार साहेब, तसंच सभापती विधान परिषद राम शिंदे साहेब, अनेक मान्यवर, अनेक मंत्री महोदय इथे उपस्थित आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त देशभर उत्साहात आज उत्साह खरं तर आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या हरियाणा दौऱ्यावर विकास कामांचं उद्घाटन देखील आज करण्यात येत आहे. पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर अभिवादन करते. आणि त्यानंतर आता इथे मुंबईमध्ये वरळी वांद्रे सागरी सेतूवर लेझर लाइटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी केली जाते. पुष्पवृष्टी आता होत आहे. सध्या ही दादरच्या चैत्यभूमीवरची आपण दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसंच राज्यपाल CP राधाकृष्णन हे दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. शासनाच्या वतीने चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आपण इथे पाहणार आहोत. आणि आता अगदी काही क्षणातच चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांची गर्दी आजच्या दिवशी चैत्यभूमीवर उसळते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील कडक तैनात केलेला असतो. सध्या राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. आज बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बुद्ध वंदना यावेळेला प्रमुख अतिथी करतील. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूवर लेझर लाइटिंगचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि मिरवणुकांचं देखील आयोजन करत भीम जन्मोत्सवाचा जल्लोष केला जातोय. सागरी सेतूवर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला अशोक चक्र आणि संविधान याची प्रतिकृती विद्युत रोषणाईद्वारे साकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या ही चैत्यभूमीची दृश्य आपण पाहतोय. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री महोदय सध्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. आणि चैत्यभूमीवर आता हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी देखील करण्यात येते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी केली जाते आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये जल्लोषात त्यांची जयंती साजरी करण्यात येते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जात आहेत, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, आतिषबाजी करत महामानवाला अभिवादन करण्यात येते. आणि याच सगळ्या ठिकाणी कार्यक्रम तसंच मिरवणूक शांततेत पार पडाव्यात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे. पहिल्या 2 रांगा या आपल्या अधिकारी वर्गांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. आपण पाहतोय दादरच्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत. त्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात येते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत आपले प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या YouTube चॅनलवरून आपण हा कार्यक्रम थेट प्रसारित करत आहोत. या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक सोयी सुविधा या निमित्तानं आज उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
चैत्यभूमी, राजगृह आणि अन्य ठिकाणी अनुयायांसाठी विविध प्रकारच्या नागरी सेवा सुविधांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसंच परिसरांचं नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, शौचालय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलांचं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. त्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर